सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या प्रसंगी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठीची खबरदारी पोलिसांच्या वतीनं घेण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड आणि समविचारी कार्यकर्त्यांची गुरुवारी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक कुपाहल्ली सीतारामय्या सुदर्शन उपाख्य के सुदर्शन यांच्याविरुद्ध शिवस्मारकमध्ये झालेल्या निषेध आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. ही पार्श्वभूमी लक्षात घेता या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन बसवले होते. संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे गणेश कदम, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शिरीष जगदाळे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर जगदाळे, सोमनाथ राऊत, सोहन लोंढे, मारुती सावंत यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन, फौजा चौडी पोलीस स्टेशन, सदर बाजार पोलीस स्टेशन आणि जोडभावी पेठ पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले होते.